मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। बात करेंगे अकोला की, जहां पुलिस और स्वास्थ्य विभाग ने गुटखा माफिया पर नकेल कसने के लिए ऑपरेशन प्रहार के तहत छापेमारी की है। वहीं आगे बात करेंगे कामोठे की, जहां सेक्टर 15 के सलाव में वेतन विवाद पर महिला की शिकायत पर कार्रवाई की गई है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। मोतीजापुर में पुलिस और स्वास्थ्य विभाग ने ऑपरेशन प्रहार के तहत गुटखा माफिया पर बड़ी कार्रवाई की। 14 अक्टूबर को कसाबपुरा में अंसार खान के भैंसों के बाड़े पर छापेमारी कर 27,120 रुपये मूल्य का प्रतिबंधित गुटखा, पान मसाला और तंबाकू जब्त किया गया। खाद्य सुरक्षा अधिकारी रविंद्र सोलंकी की रिपोर्ट पर मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार किया गया। पुलिस अधीक्षक अचित चांडा और अन्य वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई इस कार्रवाई से गुटखा माफिया में हड़कंप मच गया है और शहर में चर्चा का विषय बनी हुई है। पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने टिपू सुलतान चौक जुनी वस्ती मूर्तिजापूर येथे एका म्हशीच्या गोठ्यामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा साठवल्याचे असल्याच्या माहितीवरून रेड केली। तर तिथे त्यांना प्रथम दर्शनी गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंध मिठी सुपारी याचा एकूण 27,120 रुपयाचा साठा मिळून आला। त्या अनुषंगी त्यांनी अन्न औषध प्रशासन अकोला यांना पत्रव्यवहार करून बोलवण्यात आले व पुढील कारवाई मी कायदेशीर फिर्याद या प्रकरणात देत आहे। मूर्तीच्या आरोपीचं नाव आहे अंसार खान शहादत खान, राहणार कसबापुरा, टिपू सुलतान चौक, मूर्तिजापूर। मला सांगा, पोलीस प्रशासनाच्या वतीने जानेवारी महिन्यापासून तर अद्यापपर्यंत जर बघितलं तर शेकडो कारवाई केल्या गेल्या गुटखा बंदीच्या विरोधात, मात्र अन्न व खाद्य औषध विभागाच्या वतीने नगण्य शून्य कारवाई आहे। अन्न औषध प्रशासनाचं काय कार्यालय जिल्ह्या ठिकाणी असतं। आता सद्यस्थितीस एकच अन्न सुरक्षा अधिकारी म्हणजे मी आहे। माझ्या आतापर्यंत 5 कारवाया झालेल्या आहेत शहरामध्ये। मूर्तिजापूरमध्ये फर्स्ट टाइम मला आता चार्ज आला आहे, त्यामुळे तो कमी आहे। आमच्याकडे स्टाफच खूप कमी आहे, एक व्यक्ती आहे पूर्ण जिल्ह्यासाठी। आता तुम्ही मध्ये चालू आहे तर त्यामुळे तो आहे कमी आणि आमचा ॲक्च्युअल स्टाफच 4 जणांचा आहे। आम्हाला इतर आता दिवाळी निमित्त आमचे दुसऱ्या मोहिमा चालू आहे। तोंडावर दिवाळी आलेली आहे आणि मिठाईचे दुकान असतील किंवा इतरही फराळ विक्रीचे मोठ्या प्रमाणात दुकान टाकलेले गेलेले आहेत। जर या मिठाईच्या कारखान्यामध्ये जाऊन बघितले तर घाणीचे साम्राज्य आहे, त्यावर सुद्धा दुर्लक्ष होत आहे। नाही, चुकीची गोष्ट आहे। आम्ही सध्या तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो। दाखवा। आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथे आम्ही आहेत, मला ना ह्या महिन्यात 50 इन्स्पेक्शन आणि 50 सॅम्पलिंगचं टार्गेट होतं, तर मी ते ऑलमोस्ट म्हणजे कंप्लीट, फक्त माझे चॉकलेट्सचे नमुने राहील। तर त्यांना प्रत्येकाला सुधारणा नोटीस दिली। आपल्या कायद्यात कसं आहे की आपण त्याला 15 दिवस मिनिमम वेळ दिला जातो त्याला नोटीस मिळाल्यापासून, घाण असेल तर सुधारण्याचं, त्यानंतर त्याचं लायसन्स सस्पेंड होतं। तर ते तशा कारवाया आपण भरपूर केल्या। 6 जप्त्या झालेल्या आपल्या। गणपती उत्सव असेल, नवरात्री असेल, या कारकिर्दीमध्ये आमच्या काही प्रतिनिधींनी स्ट्रिंग ऑपरेशन केलं। नुकतंच आजच्या तारखेमध्ये सुद्धा स्ट्रिंग ऑपरेशन केलेलं, त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की अन्न व खाद्य औषध विभाग प्रशासनाच्या वतीने जे नियम दिलेले आहेत कारखान्याकरता, तुम्ही आम्हाला हे कुठेतरी नियम धाब्यावर ठेवून हे जे विक्रेते आहेत याची नियमांची पायामल्ली करत आहेत, मात्र याच्यावर अन्न व खाद्य औषध विभाग प्रशासन का बरं दुर्लक्ष करत आहे? काही दुर्लक्ष नाही। आता आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहेत। तुम्हाला तेच सांगतोय की तुम्हाला पूर्ण जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल, पूर्ण प्रेस नोट की आतापर्यंत कारवाई किती झाल्या, जप्ती किती झाल्या, खटले किती दाखल झाले, हे आमच्याकडे ऑफिसला तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल। म्हणजे मी ह्या सणासुदीचं सांगतोय, माझे 57 मी नमुने विश्लेषणास्तव घेतलेत ह्या एका महिन्यात, म्हणजे आणि 52 इन्स्पेक्शन झालेत, 6 जप्त्या झाल्यात। ह्या खाद्यपदार्थ सांगतोय, हे गुटखा सोडून द्या। म्हणजे खाद्यपदार्थांच्या ठिकाणी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग केव्हा झालं आणि ते एक्सपायरी डेट तसे प्रकारचा फलक तिथे नाही। आता ते तो अगोदर दुग्धजन्य पदार्थ जर असेल तर तो लवकर खराब होतो, त्याच्यामुळे ते केव्हा मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे कंपल्सरी असतं, परंतु मूर्तिजापूर नाही कंपल्सरी नाही। तो अगोदर ते नोटिफिकेशन 2022-23 ला लागू झालं, पण 1 वर्षानंतर फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीने ते व्हॉलंटरी केलं। अगोदर मॅन्डेटरी होतं, ते व्हॉलंटरी। आता ज्याला लावायचं ना तो लावू शकतो। आता आम्ही तो मुद्दा कंपल्सरी मध्ये घेत नाही, कायद्यात बदल झाला। आता याच्यामध्ये जर समजा शिळ पदार्थ दिला जाईल किंवा त्याच्यात जर अळी येते, मग त्याच्यात सर तुम्हाला सांगतो कायदेशीरित्या अगोदर होतं ते बेस बिफोर लिहायचं,
पण आता त्या मुद्द्यावर आम्हाला तो मुद्दा घेता येत नाही, कारण ते व्हॉलंटरी, तो एखादा लावू शकतो त्याच्या खुशीने, पण लावावीच ही आम्ही निर्देश त्याला सद्यस्थितीत देऊ शकतो. तुम्ही म्हणता ते बरोबर होतं, ते पण 2022-23 मध्ये होतं, एक आलं होतं, आता नाहीये सद्यस्थितीत. माननीय पोलीस अधीक्षक साहेब चांडक सर यांचे निर्देश आहेत की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे, सुगंधित गुटखा असेल, प्रतिबंधित गुटखा सुपारी असेल, तर आढळल्यानंतर कायदेशीर कारवाई करावी. या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की येथील आरोपी आहे त्यानं त्याच्या घरामध्ये अवैध प्रतिबंधित गुटख्याचा साठा केलेला आहे. त्या अनुषंगाने आपले अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी डीजी स्टाफ आणि अधिकारी तिथं पोहोचले. बातमीप्रमाणे त्यांना तो प्रतिबंधित माल मिळाला. त्यानंतर आम्ही सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग अकोला यांना रितसर पत्र करून त्याचे अधिकारी आणि स्टाफ आले आणि त्यांनी रितसर सदर प्रकरणी कायदेशीर कारवाई करून फिर्याद दिली आहे, तर गुन्हा दाखल करून अपन कार्रवाई कर रहे हैं। मुर्तिजापुर महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। कामोठे सिटी सेक्टर 6 ब्रांच में एक महिला ने शिकायत की थी कि वो जुलाई से सेक्टर 15 के ए स्टार यूनिसेक्स सैलून में काम कर रही थी, लेकिन उसका पेमेंट लगातार लेट किया जा रहा था। जब उसने मालिक आतिफ से भुगतान मांगा तो उसे गाली देकर अपमानित किया गया। इस व्यवहार से आहत महिला ने महाराष्ट्र नव निर्माण सेना MNS से मदद ली। MNS ने मामले में सख्त कार्रवाई करते हुए महिला को उसका बकाया दिलवाया। इस दौरान उत्तर रायगढ़ जिला संघ अध्यक्ष समीर रघुनाथ पवार, पनवेल मनसे के कई पदाधिकारी और महिला विंग की अध्यक्ष रुचिता राहुल गोडके समेत अन्य महाराष्ट्र सैनिक मौजूद थे। जय महाराष्ट्र, मी समीर रघुनाथ पवार, उत्तर रायगढ़ जिल्हा अध्यक्ष, जनहित कक्ष विभाग अध्यक्ष, पनवेल मनसे। आज आमच्याकडे तक्रार आलेली या ताईची की हा जो परप्रांतीय व्यक्ती आहे त्यांनी काय केलेलं, हिला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आणि शिवीगाळ करण्याचं कारण असं होतं की या व्यक्तीने हिचा पगार दिला नव्हता आणि पगार ही मागायला गेली, त्याच्यामुळे यांनी एकदम खालच्या पातळीच्या शिव्या याला दिलेल्या आहेत, यांनी या ताईला दिल्यात। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मग ती मराठी मुलगी तर असेलच, पण इतर कोणत्याही जातीतली धर्मातली मुलगी असेल तिचा सन्मान हा झाला पाहिजे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तर हे आतिफ सारख्या लोकांना कळत नाही। बरोबर आहे, कळतं तुला, आता कळेल का याच्या पुढे, इसके आगे गाली देगा, मराठी आता है क्या? माफी माग या ताईची, हात जोडून माफी माग या ताईची। हा त्याच्या पुढे बोल, जोरात बोल, माफी माग, हा माफी मागितलेली आहे यांनी आणि तुझे काय जे पैसे असतील ते ह्याच्याकडनं घे आणि जर पैसे नाही दिले तर हिच्या पाठीचे भाव आताही उभे आहेत, नंतरही उभे राहतील, ठीक आहे? कधीपर्यंत आता 15-20 मिनिटात पैसे अरेंज करून देऊन टाक, ओके? यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा कोणत्याही विषयाला हलक्यात घेणार नाही, आम्ही घेत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सन्माननीय राजसाहेबांचं नेहमी सांगणं आहे की जिथे अन्याय दिसेल तिथे आपली लाच पडलीच पाहिजे, त्याच पद्धतीने इथे मनसे पद्धतीने याला समज दिलेली आहे। स्वतः सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। कामोठे से सी न्यूज संवाददाता रोहित महात्रे की रिपोर्ट। नासिक शहर में 2 शिक्षित और सेवानिवृत्त वरिष्ठ नागरिकों से 7 करोड़ रुपए की चौंकाने वाली साइबर ठगी का मामला सामने आया है। साइबर अपराधियों ने खुद को CBI अधिकारी बताकर डिजिटल अरेस्ट का डर दिखाया और पहले मामले में 74 वर्षीय बुजुर्ग से 71 लाख रुपए, जबकि दूसरे में एक अन्य वृद्ध से अश्लील वीडियो के नाम पर 6 करोड़ 25 लाख रुपए ठग लिए। दोनों मामलों की शिकायत नासिक साइबर पुलिस में दर्ज की गई है। पुलिस ने नागरिकों से अज्ञात कॉल या लिंक पर कोई व्यक्तिगत जानकारी न देने की अपील की है। नासिक से सी न्यूज संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। सातपुर ITI सिग्नल पर होटल औराबाद में गोलीबारी के मामले में पुलिस हिरासत में रहे RPI जिलाध्यक्ष प्रकाश लोहने के अतिरिक्त बंगले पर नगर निगम ने गुरुवार को बुलडोजर चलाकर अतिक्रमण हटाया। लोंडे के खिलाफ अतिक्रमण का मामला दर्ज किया गया और कार्रवाई में आए खर्च की वसूली भी उनसे की जाएगी। इस इमारत में एक तहखाना और बिना अनुमति लगाए गए होर्डिंग फ्रेम मिले, जिससे वो इलाके में दहशत फैलाने और आर्थिक लाभ उठा रहा था। कार्रवाई के दौरान नगर निगम और पुलिस के वरिष्ठ अधिकारी, दंगा नियंत्रण दस्ता मौके पर मौजूद थे। याच्या संदर्भामध्ये जसं मॅडमने आपल्याला सांगितलं की सातपूरमध्ये जो गोळीबाराचा प्रकार झाला होता आणि त्याच्यामध्ये प्रकाश लोंढे आणि त्यांच्या गँगच्या विरुद्ध जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी जी अनधिकृत इमारत या ठिकाणी उभा केलेली होती त्याच्या संदर्भामध्ये पोलीस विभागाच्या विनंतीवरून महापालिकेने त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। या संदर्भामध्ये मॅडमनी पण जसं सांगितलं की अजून एक बिल्डिंग आहे त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि त्याची देखील पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल।
आणि यापुढील कालावधीत देखील अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी अनधिकृत झालेल्या असतील त्याचा देखील त्या ठिकाणी मागोवा घेऊन तपासामध्ये जे जे निष्पन्न होईल त्याच्या आधारावरती पुढे देखील कारवाई केली जाईल। हे जे भुयार आतमध्ये सापडून आलं होतं त्याच्यामध्ये काय कारवाई केल्या जात होत्या ह्या टोळीकडनं, कशासाठी ते वापरलं जात होतं आणि त्यात काय सापडून आलेलं होतं? सकृतदर्शनी असं दिसलेलं आहे की त्या भुयारामधून आम्हाला 2 लोखंडी कुऱ्हाडी आणि 1 चाकू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मुद्देमाल मिळालेला आहे आणि सकृतदर्शनी अजून पण त्याविषयी कन्क्लुझिव्हली सांगता येत नाही कारण तसा कोणी तक्रारदार अद्यापर्यंत समोर आलेला नाही। मात्र त्या ठिकाणी लोकांना दबावानं त्यांचं अपहरण करणे असेल किंवा त्या ठिकाणी त्यांच्या दबावानं जे काही गैरकृत्य करणं असेल अशा उद्देशांसाठी या पद्धतीच्या तक्रार होतीच की त्यामध्ये नेऊन मारहाण करण्यात आली होती एका इसमाला आणि त्यानंतर ते समोर आलं। आता पुन्हा भुयार निर्माण केलं जातं, नेमकी ही मोडच काय आहे भुयाराची? याच्या बाबतीत एकच आहे की आता आपण जर बघितलं असेल तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, त्याच्यामध्ये त्या ऑफिसमधून त्या ठिकाणी एक डिस्क्रीट एंट्री करण्यात आलेली होती म्हणजे जेणेकरून लोकांवरती दबाव टाकता यावा आणि ते कुणाच्या सर्वसामान्य किंवा इतर कुणाच्या तपास यंत्रणांच्या लक्षात येऊ नये त्यांना ते करण्याच्या उद्देशानं ते केलेलं आहे। मात्र जे काही तपासामध्ये आतापर्यंत आपल्या समोर गोष्टी आलेल्या आहेत त्यानुसार त्याच्यावरती निश्चितपणानं कारवाई केली जाईल। नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। क्रिप्टो करेंसी में निवेश का झांसा देकर की गई 2.78 करोड़ रुपए की ठगी के मामले में नासिक ग्रामीण साइबर पुलिस ने कोझिकोड केरल से 2 साइबर अपराधियों साजा हनून और अब्दुल बशीर को गिरफ्तार किया है। पीड़ित से फेसबुक पर फर्जी महिला प्रोफाइल के जरिए दोस्ती कर 10 लाख रुपए की ठगी की गई थी। शिकायत 22 अगस्त 2025 को दर्ज की गई थी, जिसके बाद पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल के मार्गदर्शन में टीम ने तकनीकी जांच कर आरोपियों का पता लगाया। अब तक 10 लाख रुपए शिकायतकर्ता को वापस किए जा चुके हैं और 20.44 लाख रुपए की राशि फ्रीज कर दी गई है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि किसी अनजान लिंक पर क्लिक ना करें, व्यक्तिगत जानकारी साझा ना करें और धोखाधड़ी की स्थिति में तुरंत साइबर हेल्पलाइन 1930 1945 या नज़दीकी साइबर थाना से संपर्क करें। फेसबुकवरून फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवून एका व्यक्तीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला। या विश्वासाच्या आधारावर त्यांचं एकमेकाशी बोलणं झालं आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी अशी त्यांनी विनंती केली। यांनी विश्वास संपादन केल्यामुळे त्याच्यावर त्या महिलेवर विश्वास ठेवून फिर्यादीने 2,78,50,000 एवढी रक्कम या क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात इन्व्हेस्ट केली आणि नंतर त्यांना कळलं की हा पूर्ण सायबर फ्रॉड आहे। अशी माहिती समजताच त्यांनी तात्काळ सायबर सेलला कॉन्टॅक्ट केला। सायबर सेलचे प्रभारी अधिकारी नागेश मोहिते आणि त्यांच्या पूर्ण टीमने या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करून अपहरित झालेल्या रकमेपैकी 20 लाखापेक्षा अधिक रक्कम फ्रीज करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। कुठल्याही बाबतीमध्ये अशा स्वरूपाच्या गुन्हेगारापासून सावध राहण्यासाठी आपण स्वतः दक्ष राहिलं पाहिजे। या गुन्ह्यामधले आरोपी हे केरळ राज्यातून कोझिकोड या ठिकाणून त्यांना अरेस्ट करण्यात आले। याच्यामधला एक आरोपी जो आहे तो सजा हनून, दुसरा आरोपी अब्दुल बाशित या 2 आरोपींना अटक करण्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे। त्यांच्याकडून इतर जे ट्रान्झॅक्शन आहे या संदर्भातली सविस्तर माहिती घेण्याचं काम सध्या सुरू आहे। मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की कुठल्याही फ्रेंड्स रिक्वेस्ट ज्याच्याबरोबर आपली ओळख नाहीये अशा नवीन व्यक्तीवर तात्काळ विश्वास न ठेवता त्याच्याबाबत खातरजमा करून विशेषतः इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे बँककडून जे वेगवेगळे कॉल येतात असे दाखवलं जातं आणि त्याच्यावर ओटीपी मागतात, तर अशी कोणतीही बँक अशा स्वरूपाच्या ओटीपी मागत नाही। याबाबत सर्वांना आपण स्वतः दक्ष राहावं, त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांना सुद्धा याबाबत सजग करावं। धन्यवाद। नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। नासिक ग्रामीण पुलिस ने मालेगांव तालुका के सौंदे गांव में एक किराना दुकान से अवैध रूप से गांजा बेच रहे व्यक्ति पर छापा मारकर 8 किलो 920 ग्राम गांजा जब्त किया, जिसकी कीमत 1,78,400 रुपये है। आरोपी निलेश बापू पवार उम्र 30 को गिरफ्तार किया गया और उसके पास से 1 लाख नगद, मोबाइल, 10,000 रुपये की राशि और गांजा पीने में इस्तेमाल होने वाले 50 सिगरेट लाइटर भी बरामद किए गए। कुल मिलाकर 2,07,000 मूल्य का माल जब्त हुआ। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक बाला साहेब पाटिल के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक रविंद्र मगर और उनकी टीम डॉग स्क्वाड मालेगांव पुलिस स्टेशन के सहयोग से 15 अक्टूबर 2025 को की गई। आरोपी के खिलाफ NDPS एक्ट की विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जाँच जारी है। नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट।
श्रीगोंदा में आदिवासी महिला को पुलिसकर्मी ने पीटा, मामूली वजह पर हुई घटना, नागरिकों में आक्रोश। शिकायत दर्ज कराने के लिए श्रीगोंदा पुलिस थाने में गई एक आदिवासी महिला के साथ मामूली कारण पर पुलिसकर्मी द्वारा मारपीट किए जाने की चौंकाने वाली घटना सामने आई है। ये मारपीट थाने के गेट के सामने ही हुई और महिला को ऐसी जगह मारा गया जिससे उसे शर्मिंदगी महसूस हुई। घटना के बाद स्थानीय नागरिकों में भारी रोष पनपा है और उन्होंने पुलिस प्रशासन के खिलाफ नाराजगी व्यक्त की है। जब इस मामले में संबंधित पुलिसकर्मियों से पूछा गया तो उनका कहना था कि उस समय महिला पुलिस कर्मचारी वहां मौजूद नहीं थी, जिसके कारण ये घटना घटित हुई। इस प्रकरण को लेकर आदिवासी समाज और स्थानीय सामाजिक संगठनों ने सख्त जांच कर दोषी पुलिसकर्मी पर कड़ी कार्यवाही की मांग की है। अब देखना ये होगा कि इस मामले में वरिष्ठ अधिकारी संबंधित पुलिसकर्मी के खिलाफ क्या कार्यवाही करते हैं। श्रीगोंदा अहिल्यानगर से सी न्यूज़ संवाददाता अमर घोटके की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।